सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि अशातच तुमचे शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते गजाननभाऊ कीर्तीकर यांनी देखील असं विधान केलं होतं, दोन्ही ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदेंनी देखील एकत्र यावं असं त्यांनी विधान केलं होतं। आणि दुसरा एक मुद्दा त्याला तोडून की शिंदेंची शिवसेना ही भाजप प्रणित शिवसेना आहे असं ते बोलले होते। मला एक गोष्ट सांगतो मी आपल्याला, गजानन कीर्तीकर साहेब जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचं मत नाही। त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता, माझं त्यांच्यावर बोलणं झालं, माझी चर्चा झाली। मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतो आहे, मी आठू साहेब गजाभाऊ आम्ही तिघे बसणार आहोत आणि जे गैरसमज झाले होते ते सगळे गेले निघाले, झाली माहिती होतं। त्यामुळं तो जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता, पक्षाचा नाही। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही। उद्धव ठाकरेंचा सहभाग सगळा कारभार आता संपलेला आहे राजकीय। हम दो हमारे तीन एवढंच शिल्लक राहणार आहेत, ते मी अनेकवेळेला बोललो आहे। म्हणून ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत, शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे, शिवसेनेचं सिम्बॉल आमच्याकडे आहेत, ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे। आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेससोबत सोगी केली, त्या उद्धवकडे ब्रँड कसा असू शकतो? ठाकरे ब्रँड असू शकत नाही। मला एक सांगा हो, राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे, पण ज्यावेळेला आदित्य ववलीमध्ये उभा होता विधानसभेला तेव्हा राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला। पण राज ठाकरेंचा मुलगा ज्यावेळेला उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला। हे सगळं लक्षात घ्या ना तुम्ही। अहो जे राज ठाकरेचे 6 नगरसेवक होते, त्या 6चे 6 नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःकडे घेतले। राज ठाकरेंना आवडेल का हे? त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साप म्हणून आपण भुईथोपटतोय काय? याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय। उद्धव ठाकरे हा संधीसाधू माणूस आहे आणि राज ठाकरेंना सगळं कळतं, हे ना सगळं कळतं की